नवी मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय सेवेतील अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेले अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले। ही कारवाई केवळ एका गुन्ह्याचा उलगडा नाही तर संपूर्ण महानगरपालिका प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या मुळावर ओढलेला आसूड मानला जातोय। या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेताना असं लक्षात येतं की दशरथ सुरवसे नावाच्या एका कंत्राटदाराने ऐरोली विभागात 15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अहोरात्र मेहनत करून अतिक्रमण हटवण्याची कामं पूर्ण केली होती। या कामाचा मोबदला म्हणून त्यांचे सुमारे 1.5 कोटी रुपयांचं बिल थकीत होतं। वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यातील 21 लाख रुपयांचं बिल मंजूर करण्याच्या प्रक्रियेत डॉक्टर गायकवाड यांनी अडवणूक सुरू केली। नियमानुसार काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराचा मोबदला मिळणं हा त्याचा हक्क असताना उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्याने या कामासाठी 2% कमिशन म्हणजेच 42 ते 43 हजार रुपयांची लाच मागितली। ही मागणी एका प्रामाणिक कंत्राटदारासाठी केवळ आर्थिक भूदंड नव्हती तर त्याच्या आत्मसन्मानावर झालेला आघात होता, ज्यातूनच या तक्रारीचा जन्म झाला। महानगरपालिकेच्या मुख्यालयातील 3ऱ्या मजल्यावर जिथे शहराच्या विकासाची धोरणे आखली जातात तिथेच लाचेचे हे व्यवहार चालत होते, हे अत्यंत धक्कादायक आहे। नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या पडताळणी केली। मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास जेव्हा संपूर्ण मुख्यालय कामात व्यस्त होतं तेव्हा एसीबीने रचलेल्या सापळ्यात डॉक्टर गायकवाड अलगद अडकले। त्याने लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतलं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच पालिकेच्या इमारतीत एकच सन्नाटा पसरला आणि कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली। एका डॉक्टर पदाची पदवी असलेल्या आणि जबाबदार वरिष्ठ अधिकारी असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे क्षुल्लक रकमेसाठी आपलं पद आणि प्रतिष्ठा पणाला लावल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतोय। NRI कोस्टल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्ह आहेत। या घटनेने केवळ डॉक्टर गायकवाड यांच्यावरच नाही तर पालिका प्रशासनातील त्या संपूर्ण साखळीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय, जी अशा कंत्राटदारांची अडवणूक करते। एसीबी आता गायकवाड यांच्या घराची झडती आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करणार असून यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे किती लोकांकडून कमिशन उकळलंय याचाही तपास केला जाणार आहे। शहरातील अतिक्रमण विभागासारखा संवेदनशील विभाग जिथे दररोज हजारो कोटींचे व्यवहार आणि जमिनींचे संरक्षण महत्त्वाचं असतं, तिथेच भ्रष्टाचाराने पोखरलेले अधिकारी बसलेले असतील तर शहराचं नियोजन कसं होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारतात। या कारवाईमुळे इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत। कंत्राटदारांमध्ये मात्र एक प्रकारचं समाधान पाहायला मिळतंय। आता पाहायचं हे आहे की या कारवाईनंतर पालिका आयुक्त या भ्रष्ट व्यवस्थेत काय बदल घडवून आणतात आणि डॉक्टर गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून प्रशासनाची प्रतिमा कशी सुधारतात। ही घटना म्हणजे सत्तेच्या खुर्चीवर बसून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांसाठी एक मोठा इशारा आहे। दरम्यान या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।